नमस्कार सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंनो. खरं म्हटलं तर सगळे द्राक्ष बागायतदार संघाचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि तुमच्या उपाध्यक्षांनी जे मोटिवेशनल एकदम जबरदस्त भाषण दिलंय त्यानंतर माझं भाषण तुम्हाला थोडंसं गुळमुळीत वाटेल. मी बऱ्याच वर्षानंतर खरं म्हटलं तर MRDBSच्या मंचावरती आलेलो आहे. रोग नियंत्रण, डिझीज मॅनेजमेंट याच्यावरती बोलणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये जनरली मी काही रेकमेंडेशन देत नाही, तर्क वितर्क सांगतो, तुम्हाला पटतील अशा प्रकारे सांगायचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं की रोग नियंत्रण जर चांगलं करायचं असेल तर वातावरणाची माहिती चांगली असली पाहिजे. सगळे रोग द्राक्षातले पर्टिक्युलरली वेगवेगळ्या वातावरणामध्ये येतात आणि जर वातावरणाची माहिती तुमच्याकडे चांगली असेल तर तुम्हाला पॅनिक स्प्रे करायला लागत नाही. आपल्याकडे जास्तीत जास्त फवारण्या या पॅनिक स्प्रे होतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे की कुणीतरी करतं, कुणीतरी फ्रेंड सांगतो की हे करा ते करा आणि त्याप्रमाणे आपण फटाफट स्प्रे करायचा प्रयत्न करतो. समजून उमजून केलं पाहिजे सगळ्या गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं की वातावरणाची माहिती भरपूर उपलब्ध आहे. तुम्हाला कोणावरती डिपेंडंट राहण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत, त्याच्यावरती इंटरनेट अवेलेबल आहे. आज विलेजेसमध्ये सुद्धा इंटरनेट अवेलेबल आहे. मग मी 2 साइट्स नेहमी बघतो आणि त्या 2 साइट्स मी बघितल्या की मला पुढच्या काही दिवसामध्ये कसं वातावरण आहे माझ्या ठिकाणी हे मला समजतं. तुम्हालाही समजेल. ही जी वेबसाईट आहे ही WX मॅप वरती लिहिलंय मी. ही इंटरनॅशनल वेदर फोरकास्टिंगची साईट आहे. या साईटमध्ये हे 2 मॅप्स येतात. या 2 मॅप्स मध्ये पहिल्या मॅप मध्ये 23 मे पासून 31 मे पर्यंत संपूर्ण भारतामध्ये काय वातावरण राहणार आहे पावसाबद्दलचं हे म्हटलेलं आहे. पुढच्या भागामध्ये 31 मे पासून 8 मे पर्यंत म्हणजे आजची तारीख साधारणपणे एक 10-15 दिवसाची माहिती आपल्याला इथे संपूर्ण रिव्ह्यू करता येते. ही वेबसाईट प्रत्येकाने पाहावी. सकाळी उठल्यानंतर तुम्ही एकदा इंटरनेट चालू केलं की ही वेबसाईट बघत जा. तुम्हाला ही वेबसाईट साधारणपणे 6 तासानंतर बदलते आणि तुम्हाला करंट सिच्युएशन चटकन समजते. आता याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगली जिल्हा कुठं आहे पाहता येईल ना. जिथं तो लाल स्पॉट दिसतोय त्या लाल स्पॉट मध्ये कुठंतरी सांगली डिस्ट्रिक्ट आहे. म्हणजे या पिरियड मध्ये भरपूर पाऊस पडणार आहे हे या साईटने 23 तारखेपासून सांगितलेलं आहे आणि ते खरं होत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही खालचा जर बघितला तर तुमचं सांगली डिस्ट्रिक्ट खाली आहे. साधारणपणे 30 तारखेपासून तुमच्या भागातला पाऊस थांबेल. 31 तारखेला तुम्हाला सनलाईट मिळेल. ही साईट सांगते, मी नाही सांगत आहे. आता ते खरं होत आहे का ते बघू. मग हा एक सर्वसाधारणपणे संपूर्ण एरियामध्ये किती काय पाऊस पडणार आहे कसा पडणार आहे याचा एक आउटलुक हे तुमच्या डोक्यात आलं की याच्यानंतरची ज्या साईट्स आहेत ही एक साईट दाखवतो. ही साईट मी वापरतो. अशा प्रकारच्या भरपूर साईट्स आहेत. तुम्हाला याच्यापेक्षा चांगली मिळाली तर चांगली वापरा.
ही मेपी ऑफ ब्ल्यू म्हणून एक साईट आहे, ती साईट मी नेहमी बघतो. संपूर्ण देशाचा मॅप दाखवतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. तुम्ही प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस आणि क्लाउड कव्हर हा घेतला तर तुम्हाला हे साईट बघायला मिळते. आणि ती एकदा तुम्ही ओपन केली, तुम्हाला अगदी सांगली डिस्ट्रिक्ट, एखादा आणखीन तुम्ही जर तो मॅप एक्सपॅन्ड करत गेलात तर पळूस सुद्धा मिळतात त्याच्यामध्ये. आणि त्या पळूसमध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये 3-3 तासानं काय अपेक्षित बदल आहेत ते तुम्हाला कळतं. आता फॉर एक्झाम्पल, आता साधारणपणे मी हे केलंय, तो वरचा जो आहे तो 26 तारखेला 3 वाजताचा मॅप दाखवला आहे. एक मी ही साईट तयार केली जवळजवळ काहीतरी 4-5 दिवसापूर्वी. 4-5 दिवसापासून मला माहिती आहे की 26 तारखेला या पर्टिक्युलर एरियामध्ये जवळजवळ हलका पाऊस, ढगाळ वातावरण, हलका पाऊस, रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे 3, 3:30, 4 वाजे. सत्य आहे, म्हणजे एवढं खरं असतं. दुसरा मॅप जो दाखवला आहे तो मी असा काढला की यानंतर सगळ्यात जास्त पाऊस केव्हा, उद्या सकाळी पहाटे 3 वाजताचा हा मॅप आहे. तुमच्या सगळ्या भागामध्ये रेड अलर्ट आहे, मुसळधार पाऊस पडणार असं हे सांगतो. आणि कदाचित या पावसाच्या स्पेल मधला हा शेवटचा पाऊस. म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला झोप नाही लागणार, कारण सकाळी जोरात पाऊस पडणार आहे. आणि हीच साईट त्याच वेळेला मी बघितलेली आहे 30 तारखेला संध्याकाळी. 30 तारखेला संध्याकाळी संपूर्ण सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये ढगच नाही, कदाचित कडक ऊन पडेल. मग ही सगळी वेदर इन्फॉर्मेशन जी आहे तुमच्या स्मार्टफोन वरती उपलब्ध आहे. तुम्ही का नाही बघत? किती लोक हे बघत नाही तेवढं सांगा. बघायला सुरुवात करा. माझ्या मताप्रमाणे सगळा यंग जनरेशन पर्टिक्युलरली दे आर व्हेरी गुड इन इंटरनेट. त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतील. आता एवढी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर या इन्फॉर्मेशनचा उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे तुमच्या बागेमध्ये. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे त्याला महत्व आहे. काही ठळक गोष्टी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की डाउनी मिल्ड्यू इन्फेक्शन जे आहे त्याला काय इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा वेट क्लायमेट, ओलं वातावरण पाहिजे. ऍटलिस्ट फॉर 2 hours सकाळी पानं ओली असली पाहिजे. देन देर शुड बी लाईट. ज्या वेळेस तुमची पानं ओली आहेत त्यावेळेस सूर्यप्रकाश पाहिजे. किंवा ड्यू, रेन अँड स्प्रेइंग आर द मेजर रिस्क फॅक्टर्स. तुम्ही सकाळी पानं ओली नाही, सकाळी तुम्ही वाटलं की स्प्रे करा, सूर्यप्रकाश आहे, तुम्ही पाण्याने तुमचं पानं ओली करता, चूक आहे. अनलेस अंटिल इट इज अनअवॉइडेबली रिक्वायर्ड करू नका हे असं काम. दावणीसाठी या महत्वाच्या गोष्टी आहेत. पण एक लक्षात ठेवा की साधारणपणे थंडी सुरू व्हायच्या वेळेस, म्हणजे थंडी ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर, सिव्हिअर थंडी सुरू होईपर्यंत दावणी ऍक्टिव्ह असतो. त्यानंतर जसं जसं टेम्परेचर वाढत जातं तो डॉर्मंट होतो इन द फॉर्म ऑफ डॉर्मंट मायसेलियम, डॉर्मंट स्पोरेंजिया म्हणजे बीजाणू, किंवा मातीत तयार होणारे पॉसिबल ऊसपोर्स. हे एकदा डॉर्मंट झाले की सहजासहजी ऍक्टिव्ह होत नाही. 2-3 दिवसाच्या पावसानंतर निश्चित नाही. आणि तुमच्याकडे एवढी हीट असते, या हीट मध्ये हे सगळे डाउनी मिल्ड्यू आरामात झोपलेले असतात.
एक सिंपल तुम्हाला सांगतो की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थोडासा हवेत गारवा आहे असं वाटत नसेल तर त्या दिवशी कितीही पाऊस पडू दे डाऊनी येणार नाही. आय एम टॉकिंग अबाउट एप्रिल मे. पुढची गोष्ट वेगळी, अजून बागेमध्ये डाऊनी ऍक्टिव्ह झालेला नाही. तो ऍक्टिव्ह केव्हा होतो? हा डाऊनी ऍक्टिव्ह केव्हा होणार? म्हणजे आतमधले जे बीजाणू आहेत किंवा डॉर्मंट मायसेलियम आहे, स्पोरेंजिया आहे, त्याला वाहतं पाणी लागतं. तो मातीमध्ये आहे किंवा तुमच्या खोडामध्ये कुठेतरी लपून बसलेला आहे. या ठिकाणी जोपर्यंत वाहतं पाणी नाही कंटिन्युअस, त्याच्यामध्ये काही डॉर्मन्सी करणारे काही केमिकल्स आहेत आणि ते केमिकल्स त्या तिथून फक्त पावसाचं पाणी किंवा वाहतं पाणी बाजूला करतात. आणि हे डॉर्मन्सी देणारे केमिकल जोपर्यंत संपूर्णपणे बाजूला होत नाहीत दूर, तोपर्यंत डाऊनी मिल्ड्यू ऍक्टिव्ह होत नाही. आणि म्हणून एप्रिल मे किंवा या पिरियड मधला पाऊस पडल्यानंतर सगळ्यात शेवटी डाऊनी मिल्ड्यू बद्दल विचार, कारण डाऊनी मिल्ड्यू ऍक्टिव्ह झालेला नाही. हा, मला वाटतं काल परवा किंवा आज उद्या थोडस तुम्हाला सकाळी सकाळी थंडी वाजल्यासारखं वाटेल. हा, एवढा पाऊस पडल्यानंतर थंडी वाजायला लागली की इथं डाऊनी ऍक्टिव्ह होणार असं समजा. सो म्हणजे मगाशी हे सांगत होते ना चव्हाण साहेब की उगीच पॅनिक स्प्रे करू नका, प्रत्येक गोष्टीचा विचार करा. हे आज एव्हरीथिंग कॉस्ट मनी. आणि जर प्रॉफिटेबल शेती करायची असेल तर ₹1 खर्च करताना सुद्धा 10 वेळा विचार, तो याची रिक्वायरमेंट आहे, हे जरुरी आहे का? तर त्या हिशोबाने जर तुम्ही विचार केलात तर आजच्या काळामध्ये या पिरियडमध्ये जोपर्यंत पावसाने किंवा सकाळच्या वेळेला जोपर्यंत तुम्हाला थंडीसारखं वातावरण दिसत नाही सकाळी, तोपर्यंत डाऊनी ऍक्टिव्ह होणार नाही. आता मला सांगा, कोणाकडे डाऊनी ऍक्टिव्ह झालेली आहे का हो? कुठे झाली नाही? आणि किती लोकांनी डाऊनीचे स्प्रे केले? सगळ्यांनी केले. का केले? म्हणजे तुम्ही बेसिकली जे रिक्वायर्ड नाहीये ते केलं. हे बाकीच्या गोष्टी मी एक सांगत जातो. अच्छा, एक जनरल हिदायत आहे, म्हणजे ही स्लाइड मी खरं म्हटलं तर फ्रूट प्रुनिंगच्या वेळची काढून लावली आहे, त्याच्यामुळे ते पोंगा स्टेज वगैरे आलंय, ते काढून टाका. खालची भाग इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला असं वाटतं की डाऊनी मिल्ड्यू येणार आहे आणि रोज पाऊस पडतोय, मग आता फवारणी करता येत नाही. फवारणी करता येत नाही तर काय करता येतं? डस्टिंग करता येतं. आणि माझं असं ठाम मत आहे की मँकोझेप हे एक तुमच्याकडे उपलब्ध असलेलं एक्सलंट औषध आहे. याचं कारण सांगतो की त्याचं जर डस्टिंग केलं, साधारणपणे 3 to 5 kg पर एकर डस्टिंग जर केलं तर या पावसाच्या दिवसामध्ये इट गिव्स यू एक्सलंट रिझल्ट्स. एक, ते डाऊनी मिल्ड्यूचा कंट्रोल करू शकतो. आमच्या माहितीप्रमाणे तुमचं झांथोमोनास जीवाणू कंट्रोल करू शकतं. आणि टू सम एक्सटेंट अगदीच त्याने काही नाही केलं तरी थोडं बहुत करपा सुद्धा कंट्रोल. करपा कंट्रोल करायला त्याच्या बरोबर कुठेतरी बेन्झिमिडाझोल ग्रुप असावा लागेल. बेन्झिमिडाझोल म्हणजे रोको किंवा कार्बन डायझिम किंवा थायोफेनेट मिथाईल, थोडक्यात ते कॉम्बिनेशन असेल तर हे सगळे तिन्ही डिजीज कंट्रोल करू शकतो. दुसरा एक तुम्हाला सांगतो की पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड हे डाऊनी कंट्रोल करतं. हे जीवाणू कंट्रोल डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आणि हे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिडच्या बरोबर बोलत असताना एक गोष्ट निश्चित सांगून ठेवतो
की पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड वापरलेला असताना किंवा वापरल्यानंतर लगेच तांब्रयुक्त बुरशीनाशक वापरायची नाही. जर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिडने चांगलं काम तुमच्या बागेमध्ये करायचं असेल तर त्याच्या वापरानंतर कमीत कमी काही काळ बोर्डो मिक्सचर किंवा तत्सम कुठलीही ताम्रयुक्त बुरशीनाशक वापरायची नाही. ताम्रयुक्त बुरशीनाशक वापरली तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड त्याचं काम करत नाही. हे एक काही गोष्टी ठोकळ मी तुम्हाला सांगतोय सुरुवातीला. आता पॅनिक स्प्रे करू नका म्हणून सांगितलं तर काय केलं पाहिजे? एक जनरल एक रिमार्क आहे हा. ऑलवेज स्प्रे बिफोर रेन्स, म्हणजे पावसाच्या आधी फवारणी. पाऊस केव्हा येणार आहे तुम्हाला माहिती आहे? जर तुम्ही रेग्युलर फोरकास्ट बघितलं तर पाऊस येण्याच्या आधी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे उद्या पाऊस येणार आहे किंवा तुम्हाला 4 दिवसानंतर पाऊस येणार आहे माहिती आहे, तर तुमच्याकडे 4 दिवस आहेत. या 4 दिवसात पाऊस येण्याआधी फवारणी. पाऊस असेल तेव्हा बिलकुल फवारणी नाही. आय अप्रिशिएट इट. तुमच्या चव्हाण साहेबांनी सांगितलं की पाऊस असताना ते केव्हाही फवारणी करत नाही. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट रिक्वायर्ड. कुठलाही रोग ऑल ऑफ अ सडन वाढत नाही, आणि वाढला तरी पावसाआधी तुम्ही जे काय केलेलं असतं त्यानं जे तुम्हाला सपोर्ट मिळालेला असतो तो सपोर्ट पावसामध्ये स्प्रे करण्यापेक्षा चांगला असतो. जर तुम्ही पावसाच्या आधी स्प्रे केलेला असेल तर जनरली तुम्हाला भर पावसामध्ये फवारणी करायची जरूर नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा की स्प्रे अगेन आफ्टर रेन स्टॉप्स. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बागेमध्ये 30 आणि 31 तारखेला संध्याकाळपासून पाऊस नाहीये, गॅरंटेड. मग तुम्ही जर पावसाच्या आधी काही स्प्रे केला असेल तर सबसिक्वेंट स्प्रे हा 30 तारखेला शेड्यूल झाला पाहिजे संध्याकाळी किंवा 31ला सेफ. आणि त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 7-8 दिवस पाऊस पडणार नाही. मग जेवढं काही तुमच्या बागेमध्ये इनॉक्युलम किंवा रोग किंवा काही कुठंतरी थोडं पणपलेलं असेल त्याला मारण्याचं काम पाऊस थांबल्यानंतर केलेली फवारणी करा. आणि नॉर्मल सिच्युएशन मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्याकडे पाऊस हा 2-3 दिवसापेक्षा जास्त पडत नाही. सांगली जिल्ह्याच्या लॉंग ऍव्हरेज प्रमाणे संपूर्ण रेनी सीझन मध्ये तुमच्याकडे 25 ते 35 रेनी दिवस असतात, आणि ते सुद्धा कुठेतरी 2-3 दिवसापेक्षा जास्त पाऊस पडत नाही. पहिल्या दिवशी रिमझिम किंवा संध्याकाळच्या वेळेला थोडासा पाऊस, 2-3ऱ्या दिवशी थांबायला लागतं, 4थ्या दिवशी अजिबात पडतं. आणि एक सुद्धा रोग नाहीये द्राक्षाचा की तो 3 दिवसामध्ये आटोक्याच्या बाहेर जातो. नायदर डाउनी नॉर तुमचं अँथ्रॅकनोज किंवा आणखीन कुठलाही. जर तुम्ही पावसाच्या आधी फवारणी केलेली असेल तर तुम्हाला 3ऱ्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी ओपन असताना फवारणी करणं सोपं आहे, आणि त्याचा जो रिझल्ट मिळणार आहे तो सगळ्यात चांगला असतो. माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती आहे की पाऊस आला की फवारण्या सुरू, रात्री सकाळी संध्याकाळी, जेव्हा थोडीशी ओपनिंग मिळाली की फवारणी, हे तुमच्याकडे चालू असतं. आणि ऍक्च्युली ज्यावेळेस पाऊस थांबतो त्यावेळेस तुम्ही अरे पाऊस थांबला म्हणून चूप बसता आणि दुसऱ्या दिवशीपासून डाऊनी सुरू होतो. ही नॉर्मल सिच्युएशन आहे. त्याऐवजी पाऊस येत असताना आराम करा 2 ते 3 दिवस. 4था दिवस पण पाऊस पडला तर तुमच्याकडे आहे काय म्हणायचं, धुरळणी करण्याचा उपाय. धुरळणी करा. अगदीच म्हणजे काय बॅड लक आहे, 4थ्या दिवशी 5व्या दिवशी पण पाऊस, ती धुरळणी काम करेल. पण 3ऱ्या दिवशी जर पाऊस थांबला की पाऊस थांबल्यानंतर बाहेर या आणि स्प्रे करा. इट विल गिव्ह यू बेस्ट रिझल्ट.
आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अशाच अधांतरी सांगत नाहीये. हेच टेक्निक आम्ही तुमच्या बागेमध्ये येऊन काही वर्षापूर्वी डेमॉन्स्ट्रेट केलंय. आम्ही तुमच्या बागेमध्ये वेदर स्टेशन लावत होतो. त्या वेदर स्टेशनचा डेटा आमच्याकडे यायचा, त्याच्यावरती आम्ही डिजीज फोरकास्टिंग करायचो आणि त्या डिजीज फोरकास्टिंग वरून ऍडव्हान्स द्यायचो. ह्या संपूर्ण सांगली डिस्ट्रिक्टमध्ये याच धर्तीवरती आम्ही डिजीज फोरकास्टिंग बेस्ड डिजीज मॅनेजमेंटचा डेमो दिलेला आहे ऍटलिस्ट 25 फार्मरकडे. आणि या 25 फार्मर पैकी एकाही फार्मरने कधी कंप्लेंट नाही केली की त्याच्याकडे रोग कंट्रोल झाला नाही. इनफॅक्ट आमच्या सगळ्या डेमोमध्ये एका बाजूला डिजीज फोरकास्टिंग बेस्ड मॅनेजमेंट असायची आणि दुसऱ्या बाजूला फार्मर्स प्रॅक्टिस असायची. फार्मर प्रॅक्टिसमध्ये भरपूर स्प्रे व्हायचे आणि आम्ही जे डिजीज फोरकास्टिंग बेस्ड म्हणून जे स्प्रे करायचो त्याच्यामध्ये असे टाइमली स्प्रे असायचे आणि त्याने रोग नियंत्रण, कमी स्प्रे, आणखीन सगळ्यात चांगल्या गोष्टी व्हायच्या. तो हे आम्ही अनुभवलेलं आहे. इथल्या तुमच्या काही सिनियर लोकांनी सुद्धा ते अनुभवलं असेल त्यांच्या भागांमध्ये. तो अधांतरी बोलत नाही एवढं लक्षात ठेवा. तो आता रोग तुमच्याकडे महत्वाचे कोणते कोणते तर मे जून या पिरियडमध्ये आम्ही सांगतो की अँथ्रॅकनोज आणखीन फोमॉप्सिस. मला माहिती आहे की मागच्या 10-15 वर्षामध्ये मे महिन्यामध्ये डावणी आलेला किंवा जून महिन्यामध्ये डावणी आलेली केस फार लिमिटेड आहे. कुठंतरी एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडलाच किंवा ओव्हर इरिगेशन किंवा असं काय झालेलं असेल तर त्या ठिकाणी डावणी येतो. अदरवाईज डावणी हा येत नाही जोपर्यंत पाऊस व्यवस्थित सुरू होतो. जर 30-31 ला पाऊस थांबला तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो की अनदर 15-20 दिवस तुमच्याकडे डावणी एवढा सिरियसली कुठे येणार. तुम्ही ऑलरेडी फवारण्या केलेल्या आहेत. आता ह्याच्या पुढे फवारण्या जास्त उगीच डावणीसाठी करू नका. अँथ्रॅकनोज, फोमॉप्सिस हा रोग आहे या इथे थोड्या बहुत प्रमाणामध्ये. ट्विक ड्राईव्ह, काड्यांचं मर रोग करतो. तो काही ठिकाणी ह्युमिड कंडिशन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी, म्हणजे वाळवा एक कॉमन प्लेस आहे की जिथं नदी किनाऱ्याची जागा आहे, शुगर केनचं भरपूर फार्मिंग आहे, त्या ठिकाणी फोमॉप्सिस थोडा बहुत तुम्हाला दिसू शकतो. त्याचं सिम्पटम मी दाखवेन नंतर. जुलै ऑगस्ट म्हणजे मान्सून चांगला सेट इन झाला आणि त्यानंतर नवीन फुटी किंवा काय तुमच्याकडे हाय ह्युमिड किंवा सकाळी भरपूर ड्यू अशा प्रकारचं वातावरण आलं तर मग डावणी यायला सुरुवात होतो. त्या ठिकाणी डावणीचं नियंत्रण हे अतिशय महत्वाचं आहे. मग त्याबरोबर ढगाळ वातावरण, जसं तुम्हाला मी सांगितलं डावणी व्हिडिओमध्ये की थोडंसं वेट क्लायमेट, सूर्यप्रकाशामध्ये वेट क्लायमेट, आणखीन हाय ह्युमिडिटी ह्या गोष्टी असतील आणि टेम्परेचर मॉडेस्ट, म्हणजे साधारणपणे 20 ते 25 डिग्रीचं टेम्परेचर जर त्यावेळेस राहत असेल तर डावणी येतो. हे सगळं आहे. फक्त लीफ वेटनेस नाही किंवा पानं ओली जास्त वेळ राहत नाहीत, ढगाळ वातावरण आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे लाईट इंटेन्सिटी ही कमी आहे. मग ती लाईट इंटेन्सिटी कॅनपी जास्त असताना सुद्धा जर असेल तर तिथे डावणीने पावडरी मिळवा लवकर येतो. या सगळ्या क्लायमेटमध्ये पावडरी आणि असं तुमची कॅनपी भरलेली असते, ढगाळ वातावरण असतं, लाईट इंटेन्सिटी कमी असते, ह्युमिडिटी पण बऱ्यापैकी असते. ह्युमिडिटी 40% वरती आणि 100% खाली, 100%ला ओलं होतं पान, म्हणजे 100% खाली या रेंजमध्ये जर ह्युमिडिटी असेल तर भुरी येते. आणि म्हणून हा भुरीचं वातावरण हे आपल्याकडे ऑलमोस्ट एव्हरी डे असतं. देर इज नथिंग लाईक सिच्युएशन की भुरी येत नाही. भुरी ही ऑलमोस्ट एकदा कॅनपी भरली की भुरी केव्हाही येऊ शकते.
सप्टेंबर ऑक्टोबर आणि या पिरियडमध्ये सगळेच रोग येतात खरं म्हटलं तर. गाडी मॅच्युअर झाली की आपण फारसं फवारणी करत नाही. पाऊस पडतो त्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबरला नवीन शूट येतात. त्याचा खुडा करणं न करणं डिस्कशन झालेलं आहे मगाशी. तर त्या ते काढलेल्या नसतील तर त्याच्यावरती पावडरी येतो, बॅक्टेरियल स्पॉट्स येतात. आणि तिसरा जो डिझीज इम्पॉर्टंट मला वाटतो बाकीच्या रोगांपेक्षा तो समटाइम्स रस्ट. हा रस्ट सगळीकडे येत नाही, काहीच ठिकाणी येतो. याचं कारण आम्हाला असं कळतं, म्हणजे मी त्या रस्ट बद्दल नंतर बोलेन, की आपण नवीन बागा लावलेल्या रूटस्टॉक लावलेला असेल कदाचित, आणि त्या रूटस्टॉकला तुम्ही काही केलं नाही, चांगली ग्रोथ येते. आणि ती ग्रोथ आली की ह्युमिडिटी वाढली की त्या रूटस्टॉक वरती रस्ट येतो पहिल्यांदा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही रोगासाठी इनॉक्युलम, म्हणजे तुमच्या बागेत आणि जवळपासच्या भागामध्ये त्या रोगाचे बीजाणू किती आहेत याला महत्व आहे. जर बीजाणू नसतील तर रोग येत नाही. मी तुम्हाला एक क्लासिक एक्झाम्पल सांगतो. पुण्यामध्ये मी हडपसरला राहतो. माझ्या घरापासून NRC ग्रेप्स ते साधारणपणे 3-3.5 किलोमीटर लांब आहे. तिथं संपूर्ण बागा आहेत आणि त्या बागेवरती भरपूर प्रमाणात डावणी किंवा हे सगळे रोग साहजिक तुमच्या बागेत जसे येतात तिथेही येतात. त्या बागेतून 3 किलोमीटर दूर असलेली माझं घर, त्या घराच्या टेरेसवरती मी संपूर्ण द्राक्ष लावली. आणि हे जर मी तुम्हाला आज सांगितलं की त्या द्राक्षावरती मी गेल्या 1 वर्षापासून डावणीसाठी एकही फवारणी केली नाही, तर तुम्ही मानू शकता? ट्रुथ. मागच्या 1 वर्षामध्ये त्या द्राक्षाच्या एका त्यावरती मी साधारणपणे प्रत्येक ठिकाणी 250-300 बंचेस काढले. एकच वेल आहे, खालून असा जमिनीतून घेतला आणि वरती संपूर्ण टेरेस वरती सोडला. त्यातनं 250 बंचेस काढले मी, मोठाले. आणि त्या एकाही बंच वरती मी मागच्या एप्रिल पासून आज तक एकही फवारणी डावणीसाठी केली नाही. आणि मी जर खोटं बोलतो असं वाटत तर माझ्या घरच्यांना येऊन विचारा, माझ्या शेजाऱ्यांना येऊन विचारा. आणि ह्याचं एकमेव कारण असं की त्याच्या जवळपास कुठंही डावणी नाही. 3 किलोमीटर डावणी येत नाही, वाराच्या विरुद्ध दिशामध्ये येत नाही. डावणी जमिनीमध्ये सरळ असेल तर तो पाण्याने तयार होतो, फ्लॅश केला किंवा काही मुंग्या किंवा काही असे इन्सेक्ट जमिनीतून वरती येतात, ते इनॉक्युलम वरती आणतात, डिसीज. त्यानंतर पानावरती येतो, तुम्ही जो म्हणता पानावरचा डावणी, पसऱ्या डावणी, किंवा त्या पसऱ्या डावणीवरती जे स्पोर्स बनतात त्याला आपण स्पोरेंजिया म्हणतो. या स्पोरेंजिया एअरबॉर्न आहेत, हवेने जातात. पण आमच्या नॉलेज प्रमाणे 50 ते 80 फूट डिस्टन्स, सॉरी मीटर, 50 ते 80 मीटर डिस्टन्स पेक्षा जास्त एरियामध्ये हे बीजाणू हवेद्वारे, नॉर्मल हवेमध्ये तर बिलकुल जातात. आणि जातात ते कुठून? हवेच्या दिशेने. हवेच्या दिशेने म्हणजे तुम्ही पावसाळ्यामध्ये हवा कुठून येते? पश्चिमेकडून. नैऋत्य मान्सून तुमचा आहे तो, त्या मान्सूनचा पश्चिमेकडून येणारा हवा. तर तुमची बाग जर एखाद्या डावणी इन्फेक्टेड बागेच्या पश्चिम भागेला असेल तर तिथं तुमच्या शेजारच्या बीजाणू येणार नाही. पण तो पूर्वेकडे असेल, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा जाते ना, तो पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा जाणारी बाग असेल तर त्या बागेमध्ये थोडासा जरी डावणी आला की तुमचा बाग डावणीच्या धोक्यात आहे हे लक्षात घ्या. सो रोग नियंत्रण इज एव्हरीथिंग इनॉक्युलम. बीजाणू किती आहेत तुमच्या आसपास? जर बीजाणू नाहीत
रोग नाही. वातावरण चांगलं असलं तरी सुद्धा. म्हणजे माझ्या घरामध्ये काही पाऊस पडला नाही, मी काय इरिगेट करत नाही, मी काय स्प्रिंकल करत नाही, पाणी सगळं करतो, पण माझ्या त्या द्राक्षाच्या बागेमध्ये 5 तागायत डावणी नाही. सो लक्षात घ्या की हा इम्पॉर्टन्स तुम्हाला मी तुमच्या बागेमध्ये सांगणं थोडंसं कठीण जातं, कारण ते शेतकऱ्याला समजत नाही. इनॉक्युलम कुठल्याही रोगाचं अतिशय महत्वाचं आहे. मग हे इनॉक्युलम कसं कमी करता येईल हा रोग नियंत्रण करण्याचा मोठा भाग आहे. आणि तो पुढचा विषय जो घेता आता मी पहिल्यांदा अँथ्रॅकनोज कंट्रोल. अँथ्रॅकनोज जमिनीमध्ये टिकत नाही. एखादी काळी डावणी अँथ्रॅकनोजची असेल आणि ती जर जमिनीमध्ये गेली, ती डिकम्पोज झाली, त्याच्याबरोबरचा अँथ्रॅकनोज जिवंत राहतो. तो जनरली इतका सॅप्रोफायटिक कॉम्पिटिटिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, ती त्याच्याकडे जास्त नाहीये. त्यामुळे याचं इनॉक्युलम येतं कुठून तुमच्या बागेमध्ये? याचं इनॉक्युलम येतं या फक्त डागांमुळे. मेन काडीवरती ज्या वेळेस डाग येतात, त्या डागाच्या आतमध्ये अँथ्रॅकनोजचं बुरशी असते आणि ती बुरशी जिवंत राहते. तुम्ही मग रोको मारा, तुम्ही 22 किन मारा, आणखीन काही कुठलं सिस्टमिक बुरशीनाशक मारा, कुठल्याही सिस्टमिक बुरशीनाशकाने या डागातली बुरशी मरत नाही. इनफॅक्ट हे जर डाग तुम्ही ठेवले तर त्याच्यावरती ज्या वेळेस पाणी पडतं, ते पाणी पडल्यानंतर त्याच्या आतमधलं जे सुप्त अवस्थेत राहिलेली बुरशी असते ती वाढते, बीजाणू तयार करते आणि आजूबाजूला पसरते. दुसरा भाग अँथ्रॅकनोज म्हणजे करपा, बुरशीचा करपा. जून पानावरती जनरली इन्फेक्शन करत नाही सर्वसाधारण वातावरणामध्ये. हा रोग फक्त कोवळ्या पानाचा आहे. कोवळी पानं ज्या वेळेस आहेत त्यावेळेस अगर गरमी आहे, उष्णता आणि हाय ह्युमिडिटी आहे, त्याच वेळेला करपाची लागण होते. आणि ती कुठून होते तर या डागामध्ये असलेल्या बुरशीमुळे होते. मग याच्याबद्दल की तुम्ही ज्यावेळेस यंग शूट असतात त्यावेळेस अशा प्रकारचे डाग दिसतात. याच्या आतमध्ये ती एकदा गेली आणि ही काडी मोठी झाली आणि आतमध्ये डाग मॅच्युअर झाला की त्यातली बुरशी हलत नाही, तुम्हाला मारता येत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा करपा जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर तुमच्या बागेमध्ये या डागांच्याकडे लक्ष द्या. हे बघा, हे डाग जोपर्यंत हिरवी बॅकग्राऊंड आहे ना तोपर्यंत चांगले दिसतात. आणि याच्यामध्ये कसं ती सायकल आहे की ह्या पानाच्या खालचा जो घड आहे, डोळा आहे, त्या डोळ्यावरती अँथ्रॅकनोज आहे. अँथ्रॅकनोज जिवंत आहे तो. आणि त्यातून ज्या वेळेस नवीन फूट बाहेर येते, तुम्ही प्रून करता किंवा बगल फूट आहे किंवा काही आहे, ही फूट जेव्हा बाहेर येते त्या फुटीवरती अँथ्रॅकनोज 100%. पाऊस असेल, ह्युमिडिटी वाढलेली असेल, थोडीशी गरम हवा म्हणजे उष्णता, उबदार हवा, थोडक्यात गरम म्हणजे उबदार हवा असेल तर त्या फुटीवरती करपा येणारच. मग तुम्ही कॉपर स्प्रे करा, कॉपरनं काही होत नाही करप्याला, हे तुम्हाला माहित नसेल. पण कॉपर फक्त एक्सटर्नली एवढी बुरशी आहे तेवढी मारू शकते, इंटरनल बुरशी का मारते? नाही मारू शकते. तो सगळ्यात करपा कंट्रोल करायचा असेल तर इनॉक्युलम
घालवा, हे त्यातलं मोठं काम आहे. हे म्हणजे क्रॉस सेक्शन दाखवलं आहे, त्या आतमध्ये अशा प्रकारचे बीजाणू आतमध्ये जिवंत असतात आणि हे सगळे कॉर्की किंवा डेड टिश्यू असतात. या टिश्यूमध्ये इव्हन अंतर्प्रवाही बुरशीनाशक सुद्धा आतमध्ये जातात. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो याच कारणासाठी की अँथ्रॅकनोज तुमच्या बागेत असेल तर मारण्यासाठी उपाय एकच, ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस. हे जे जैविक नियंत्रणाचे भाग आहेत, ह्या लोकांना हे बॅक्टेरिया, हे बुरशी ही आतपर्यंत जाऊ शकते आणि किल करू शकते. बुरशीनाशक नाही करू शकत. बुरशीनाशक सेकंडरी स्प्रेड थांबवेल, कुठं सरफेसवरती बीजाणू असतील तेवढे मारू शकतील, पण हे नाही. म्हणून करपा नियंत्रण करण्यासाठी या बीजाणूचं नियंत्रण करणं हे जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे दाखवलंय मी इथे की कॉपर सगळीकडे मारलेला आहे, आतमध्ये डाग आहेत. हे कसे आले? मग कॉपर जर चांगलं नियंत्रण करत असेल तर घ्यायला नाही पाहिजे होते ना, ते येतात. म्हणजे डोंट रिलाय ऑन कॉपर फॉर एव्हरीथिंग. दिस इज नंबर वन. कॉपर इज अ गुड फंजीसाइड, वाद नाही त्याच्यामध्ये, पण त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे आणि सगळ्या गोष्टीसाठी नाही, सगळ्या वेळेला नाही. हा फोटो मी एवढ्यासाठी दाखवला की या डोळ्यामध्ये अँथ्रॅकनोज होता, डोळ्याच्या वरती किंवा त्या एरियामध्ये. नवीन फूट आली, पाऊस होता, आलेला आहे इन्फेक्शन. आता हे काडीवरती आहे, वरती पान होतो, पानावरती डाग आहे. आता ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. पानावरचं जे इन्फेक्शन आहे त्याच्यावरती तुम्ही फवारणी करून कंट्रोल करू शकता. ऍक्टिव्ह स्पॉट असेल तर कंट्रोल करू शकता, त्याचा सेकंडरी स्प्रेड थांबवू शकता. पण हा जो काडीवरचा डाग आहे याच्यामधली बुरशी मरत नाही या वेळेला. आणि एकदा फवारणी केल्यानंतर हे पान गळून पडलं, जमिनीत गेलं, संपला भाग. त्यातलं अँथ्रॅकनोज पुन्हा पणपत नाही, हे लक्षात ठेवा. पण तिथं जी काडी आहे त्या काडीच्या आतमध्ये जे इनॉक्युलम आहे, ती काडी मेल्यानंतर सुद्धा, सुकल्यानंतर सुद्धा जर झाडावरती राहिली तर तिथलं करप्याचं इनॉक्युलम बाहेर येऊन त्याच्यामध्ये बीजाणू म्हणून स्प्रेड होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. इट्स अ व्हेरी प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला सांगितलं ट्रायकोडर्मा का स्प्रे करायचा, बट ट्रायकोडर्मा हा स्प्रे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगेन. आता मी बरेचसे आर्टिकल वाचले इकडे तिकडे, इव्हन युट्यूब वरती सुद्धा ऐकलं बऱ्याचशा लोकांचं, काय लोक कोणाला काय सांगतात. एका बाजूने सांगतात की बोर्डो मिश्रण मारा, त्यानं कंट्रोल होत आहे, आणि त्याच वेळेला सांगतात की ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस वापर. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर कॉपर रिलेटेड फंजीसाइड वापरत असाल तर त्या बागेमध्ये नायदर बॅसिलस नॉर काय म्हणायचं त्याला ट्रायकोडर्मा पनपणार नाही. रोग नियंत्रण तर दूरची गोष्ट आहे, पण ज्या ठिकाणी तुम्ही मग ज्या वेळेस तुम्ही ट्रायकोडर्मा वापरत असाल, बॅसिलस सबटिलिस वापरत असाल, त्याच्या जवळपास आजूबाजूला ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकत नाही, करू नका. म्हणून या सगळ्या गोष्टी पाहून आम्ही तुम्हाला सांगितलं की सप्टेंबर ते ऑक्टोबर हा पिरियड जो आहे तुमचा, त्या पिरियड मध्ये तुम्ही जनरली बुरशीनाशक वापरतच नाही. जे ताम्रयुक्त वापरले ते त्याच्या आधी वापरलेले आहे, आणि जरी वापरलेले असतील तर रोग कुठं आहे? रोग नवीन फुटीवरती, पावसानंतर आलेल्या त्या फुटीवरती निश्चितच तुम्ही काही मारलेलं नाही.
मग त्या नवीन फुटी विदाऊट एनी कॉपर बुरशीनाशक असतील तर त्यावेळेस जर तुम्ही ट्रायकोडर्मा वापरला तर तो थोडा तरी कामी येईल. दॅट इज व्हेरी इसेन्शियल. आणि ट्रायकोडर्मा तुम्हाला या सगळ्या गोष्टीत वापरायचं असेलच तर सरळ ड्रीपमध्ये घाला ना. ड्रीपमध्ये घातलेला ट्रायकोडर्मा हा इनडायरेक्टली काम करतो. तो जर रूटमध्ये किंवा रूटच्या जवळपास गेला, तिथं ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यावरती वाढला तर तो एक विशिष्ट प्रकारचे सिग्नल रूटला देतो. तिथे जर पांढऱ्या मुळ्या ऍक्टिव्ह असतील तर, आणि त्या रूटला ते सिग्नल मिळाले तर झाड फेनॉलिक कंपाऊंड्स सिंथेसिस सुरू करतं आणि हे फेनॉलिक कंपाऊंड झाडाला नॅचरल रेजिस्टन्स देतात. तर ही जी इनडायरेक्ट क्रिया आहे या बायोलॉजिकल कंट्रोलची, ही तुम्ही त्यावेळेस वापरू शकता. पण फवारणी नाही. फवारणी करत असताना बी शुअर दॅट तुमच्या बागेमध्ये तुम्ही कुठेही कॉपर ऑक्सिक्लोराइड, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर कुठलाही प्रकारचा कॉपर वापरलेला नाही, ऍटलिस्ट फॉर सम टाइम. सो हे लक्षात ठेवा. हा फोटो मी एवढ्यासाठी दाखवला होता की टर्मिनल शूट आहे, त्याच्यावरती भरपूर अँथ्रॅक्नोज आहे. डोंट वरी अबाउट दिस, लेट इट बी देअर. काही नाही, म्हणजे तुम्ही खुडा करताना थांबवलं हात, ते खुडा करायचं काम तो इनडायरेक्टली करतोय याच्यामध्ये. आणि ह्यातलं इनॉक्युलम काही करत नाही. हे इनॉक्युलम तुम्ही कापून टाकलं, जमिनीत गेलं, त्याचं डिकम्पोजिशन झालं, संपली बात. डोंट वरी अबाउट दिस. पण याच्यावरती जर तुम्ही ट्रायकोडर्मा वापरलात आणि तो ट्रायकोडर्मा तिथं जर पणपला तर इट इज अ बायोलॉजिकल कंट्रोल. इट विल कंटिन्यू. तो त्याच्याबरोबर मातीत सुद्धा जाईल, मातीत सुद्धा वाढेल. सो या नवीन फुटीवरच्या रोगाचा ट्रायकोडर्माचा वापर हा तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली बहुत युजफुल आहे, तो झाला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय मीन टू से. मला वाटतं याच्याबद्दल एक्सप्लेनेशनची जरूरत नाहीये. एवढी कॅनोपी असेल तर सगळेच रोग येतात. पण काही ठिकाणी, पर्टिक्युलरली मिरजेच्या भागामध्ये ज्या ठिकाणी भरपूर हेवी सॉइल आहे, त्या ठिकाणी एकदा पाऊस थांबला की कसले रोग येत नाहीत याने अशा कॅनोपीमध्ये सुद्धा चांगलं यील्ड घेतात लोक. आणि ही एक पद्धत बनलेली आहे. फक्त मागच्या काही वर्षामध्ये याच्यामध्ये डाऊन अँथ्रॅक्नोज आला आणि भरपूर प्रमाणात आला. तो कंट्रोल झाला नाही. कंट्रोल होणार कसा? त्याला मायक्रो क्लायमेट इतकं सुंदर मिळतं तर त्याच्यामुळे तो कंट्रोल झाला नाही. पण तो हा एका पर्टिक्युलर एरियाचा प्रॉब्लेम आहे. तो त्याच्यावरती तुम्ही फक्त, मी तुम्हाला एवढ्यासाठी दाखवला की हाय ह्युमिडिटी के वजह से हा प्रॉब्लेम येतो. हा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. फोमॉप्सिस हा रोग अशा प्रकारे दिसतो. त्याच्यावरती जी काडी मेलेली आहे त्या मेलेल्या काडीवरती टिपके टिपके दिसतात. हे त्याचे पिक्निडिया असतात, म्हणजे त्याचे स्पोर मास असतं. ते स्पोर मास दिसतं. नथिंग टू वरी. कॉपर विल कंट्रोल दिस ॲज सच. बट कुठे दिसला तर त्याला कट करके, जसं तुम्हाला मी सांगितलं की अँथ्रॅक्नोजचे डाग असलेल्या ज्या काड्या आहेत त्या उचलून त्याचा नायनाट करा. तशा प्रकारे या काड्या दिसल्याचा तो नायनाट झाला पाहिजे. हा जनरल हे होतं की याच्यामध्ये मी, दिस इज अ लाईफ सायकल. आता मी संपूर्ण पॅथॉलॉजी शिकवत बसत नाही, पुढे जातो. याच्यामध्ये काय आहे की वरच्या भागातले जे स्पोरेंजियाचे स्पोर्स आहेत दे सर्वाइव्ह ओनली 5-6 दिवस. पण खालचे जे रेस्टिंग स्पोरेंजिया किंवा ऊस स्पोर्स आहेत ते जर मातीत गेले तर दे विल नॉट डाय. 3-4 वर्ष मरत नाही. म्हणून जनरली डाउनी इन्फेक्टेड कुठलाही पार्ट असेल, जर तो तुम्ही कापलेला असेल, खाली टाकलेला असेल आणि तो जमिनीत गेला तर आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही पुढच्या वर्षासाठी किंवा पुढच्या 4-5 वर्षासाठी डाउनीची तरतूद करून ठेवली. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की ते जमिनीत गेलेले जे पार्ट आहेत, जसं मी सांगितलं अँथ्रॅक्नोज, डोंट वरी, लेट देम डिकम्पोज.
तसं डाउनी मिल्ड्यू के लिए कधी नहीं बोलूंगा. डाउनी मिल्ड्यू इन्फेक्टेड प्लांट लीफ ट्विग जेवढं तुम्हाला बाहेर गोळा करून जाळता येतील, इव्हन फेकू पण नका. तो फेकून कुठेतरी मातीतच जाणार ना. मग त्याच्याऐवजी ते असे कलेक्ट करून त्याला एखादा जाळ लावलात तुम्ही तर दॅट विल बी अन अप्रोप्रिएट. ही जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत रेग्युलरली तर तुमच्या बागेतला किंवा तुमच्या एरियामधलं इनॉक्युलम कमी होईल. आणि इनॉक्युलम जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत तुमच्या बागेमध्ये 5वीला पुजल्यासारखे डाउनीच्या फवारण्या तुम्हाला करत राहाव्या लागणार. देर इज नो अदर वे, कारण इनॉक्युलम इज ऑलरेडी अवेलेबल. तो इनॉक्युलम कमी करण्यासाठी काहीतरी पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हा मुद्दा एवढाच होता की मी तुम्हाला सांगितलं की मँकोजेप स्प्रेने सुद्धा डाउनी काय काय वेळा चांगला कंट्रोल होतो. याचं कारण जर तुम्ही चांगल्या दर्जाचे स्प्रेडर्स किंवा स्टिकर्स जर वापरले तर तुम्ही फवारलेलं औषध आहे ते पृष्ठभागावर न राहता तिथे जो रंध्र असतो त्या रंध्राच्या आतमध्ये शिरतं. आणि जर तुम्ही मारलेलं केमिकल रंध्राच्या आतमध्ये शिरलं तर डाउनी कंट्रोल ऑलमोस्ट एखाद्या सिस्टमिक बुरशीनाशकासारखं होतं. याचं कारण की हा इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ आहे, फोटो जो दिसतोय त्याच्यामध्ये जे दाखवलेले आहेत ते रंध्र आहेत खाली, आणि अशाच एका रंध्रामधनं बीजाणू बाहेर आलेला आहे, दंडा त्याचा बाहेर येतो. म्हणजे अँथ्रॅक्नोज असो किंवा रस्ट असो, ते सरफेसचे जे टिश्यू आहे ते टिश्यू तोडून बाहेर येतं. आतमध्ये जर गेलेला असेल तर ते तोडून बाहेर येतं. असं टिश्यू तोडण्याचं काम डाउनी मिल्ड्यूच्या बुरशीला करता येत नाही. त्याला इन्फेक्शन करायचं असेल तर तो स्टोमाटा जी नॅचरल ओपनिंग आहे रंध्र त्यातूनच आत जातो आणि तिथे जवळपासच्या आतल्या थरातल्या पेशींवरती आपलं पॅरासिटायझेशन करतो. भरपूर फूड तयार झालं की त्यातूनच तो परत बाहेर येतो आणि बीजाणू तयार करतो. हे बीजाणू परत स्प्रेड होतात. मग त्या रंध्रामध्ये जर तुमची बुरशीनाशक वापरलेलं बुरशीनाशक गेलं ते जरी नॉन सिस्टमिक असलं तरी देखील ते एका सिस्टमिक बुरशीनाशकाच्या प्रकारे काम करतं. दॅट इज दी आयडिया. म्हणजे हे असं इथे पुढे दाखवलेलं आहे की ज्या ठिकाणी सरफेस टेन्शन कमी होतं पाण्याचं त्यावेळेस ही रंध्र दाखवली ती ए म्हणून जी आहे ती रंध्रातला आतला भाग आहे. या आतल्या भागामध्ये केमिकल जाणं महत्वाचं असतं, ते आतमध्ये जातं आणि त्याने कंट्रोल होतं. हे रिलिव्हंट आहे आत्ताच्या सीझन मध्ये की साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर तुम्ही शूट्स खालीपर्यंत येऊ दिले तर त्याच्यावरती डाउनी येतो लवकर. किंवा रूट स्टॉक असेल आणि त्याच्या जवळपास कुठेतरी जमिनीजवळ अशी पानं फुटलेली असती तर त्याच्यावरती डाउनी लवकर येतो. त्याचं मेन कारण आहे की डाउनीचं जे इनॉक्युलम आहे ते जमिनीत आहे आणि तुम्ही ज्यावेळेस फवारणी करता त्यावेळेस खालचा भाग जो आहे याच्यावरती फवारणी पोचत नाही आणि हा अनप्रोटेक्टेड जे लीफ असतं ते लीफ त्याच्यावरती रोग येतो. आणि हा इतका महत्वाचा आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जमिनीतलं जे इनॉक्युलम आहे हा एअरबॉर्न नाहीये. त्या पाण्याचे स्प्लॅशेस किंवा काही इन्सेक्ट वगैरे असतील तिकडनं ट्रॅव्हल करणारे ते हे बीजाणू वरती घेऊन येतात. पण त्याचं इन्फेक्शन या पानावरती झालं आणि पानावरती जर डाउनी मिल्ड्यूचा हा पांढरा डाग आला की ज्यामध्ये स्पोरेंजिया नावाचे दुसरे बीजाणू आहेत आणि हे बीजाणू एअरबॉर्न म्हणजे हवेत उडून पसरतात. म्हणजे जे इनॉक्युलम जमिनीतून वरती सहजासहजी जात नाही ते इनॉक्युलम हे डाग लवकर वरती बागेमध्ये पसरवतात. मग यासाठी काय करता येईल तुम्हाला?
आम्ही सिंपल सांगतो की साधारणपणे ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही बागेमध्ये एक असे फुटी दिसायला लागल्या तर एका लेबरला पाठवायचं आणि सांगायचं आता जेवढ्या फुटी दिसलेल्या आहेत तेवढ्या कापून टाका आणि त्याला डिस्ट्रॉय करायचं. इफ यू डिस्ट्रॉय दॅट, तुमच्या बागेमध्ये डाउनीचा प्रसार हा कमीत कमी होऊ शकतो. दुसरा एक आयडिया आहे आमची की ती बऱ्याच वेळेला आम्ही सांगितलेली आहे की केवढी प्रॅक्टिकल आहे हे मला माहित नाही. आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या प्रतिकारामध्ये प्रतिकार शक्ती तयार होते. म्हणजे तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक एकदा वापरलं तर आज काम करतं, पण त्याचाच जर तुम्ही वापर करत गेला तर काही दिवसांनी ते निष्क्रिय. त्याला आपण म्हणतो की रेझिस्टन्स तयार झाला. असा रेझिस्टन्स कुठेही तयार होऊ शकतो, तुमच्या बागेत, शेजाऱ्याच्या बागेत, आणि हा चान्स फॅक्टर आहे टू सम एक्सटेंट. जेवढ्या जादा फवारण्या होतील तेवढा लवकर रेझिस्टन्स होण्याची शक्यता असते. मग आम्ही काय म्हणतो, या आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा उपयोग काय आहे? तर मला असं वाटतं की ज्या वेळेस तुम्ही फळाची छाटणी करता आणि फळाच्या छाटणीनंतर ज्या फुटी येतात त्याच्यामध्ये बंच आहे आणि त्याला प्रोटेक्ट करणं जास्त आवश्यक आहे, आणि त्यावेळेस नवीन ग्रोथ जी येते त्या ग्रोथच्या वेळेला आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर हा जास्त महत्वाचा आहे. आणि त्यावेळेस जर तुमच्या बागेमध्ये एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा रेझिस्टन्स असलेली बुरशी तुमच्या बागेत जर तयार झालेली असेल तर तुमचा नुकसानाचं प्रमाण हे जास्त होतं, किंवा जास्त पैसे खर्च करून एखादं बुरशीनाशक वापरलेलं असेल हे सुद्धा काम करतं. म्हणून आम्ही हे सजेस्ट करतो की सर्वसाधारणपणे फाउंडेशन प्रूनिंग किंवा खरड छाटणीच्या नंतर फळाच्या छाटणीपर्यंतच्या पिरियडमध्ये अतिशय आवश्यक नसेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर टाळा. डोंट डू. मग तुम्ही जर संपूर्ण या फाउंडेशन प्रूनिंगच्या पिरियडमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरलंच नाही तर तुमच्या बागेमध्ये त्याच्या विरोधात रेझिस्टंट असलेली डावणीची बुरशी पनपणारच नाही. सो यू आर फेअरली शुअर की तुमच्या बागेमध्ये कमीत कमी रेझिस्टन्समुळे होणारा जो फेल्युअर आहे तो होणार. आणि फाउंडेशन प्रूनिंग नंतर फळाच्या छाटणीपर्यंतच्या पिरियडमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक न वापरता डावणी कंट्रोल करणं पॉसिबल आहे. व तुम्ही करू शकता ते. म्हणजे इथे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवले की ज्या ठिकाणी अझॉक्सिस्ट्रॉबिन आहे या मॅन्डीप्रोपामिड आहे. मॅन्डीप्रोपामिड म्हणजे EC इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन फॉर 50% कंट्रोल हे त्याचं कॅल्क्युलेशन आहे. तर NRCच्या नॉर्मल स्प्रे केलेल्या वाईन यार्ड मधलं आम्ही डावणी काढलं तर 1 ते 2 ppm मध्ये मरतात सगळं. पण सांगलीमध्ये ज्या ठिकाणी भरपूर फवारण्या झालेल्या आहेत अशा प्रकारचं डावणी मिडिओ आम्ही घेऊन गेलो तर ते 1000 ppm पण मरत नव्हतं अझॉक्सिस्ट्रॉबिन. म्हणजे रेझिस्टन्स इज अ कॉमन थिंग. हे व्हिज्युअली तुम्हाला असं दिसतं. हे पिसॉक्सिन मिथाइलचं हे आहे की जर रेझिस्टंट डावणी मिडिओ असेल तर 1000 ppm मध्ये सुद्धा लीफ डिस्क घेतो आम्ही, कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये डीप करतो आणि त्याच्यावरती डावणीचे स्प्रोट टाकतो. म्हणजे 1000 ppm वरती सुद्धा डावणी ग्रोथ आहे. म्हणजे ही बुरशी रेझिस्टंट. वाईल ही डावणी मिडिओची बुरशी 1 ppm मध्ये थोडीशी एकाच दुसऱ्या ठिकाणी ग्रोथ आहे, पुढं अजिबात नाही. म्हणजे त्या हायर कॉन्सन्ट्रेशन वरती ती डेफिनेटली मरते. मग असं जर ही रेझिस्टंट बुरशी तुमच्या बागेमध्ये वाढत असेल तर हा धोकादायक इश्यू आहे. मग यासाठी तुम्ही काय करू शकता स्प्रे करण्यासाठी? तर ही परिस्थिती असते साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये.
पण आम्ही हे 2007च्या माझ्या स्लाइड्स आहेत, यामध्ये आम्ही नवीन ओसाईड 2000 किंवा बोर्डो मिश्रण वगैरे याच्यावरती प्रयत्न केले होते ट्रायलचा. ज्या ठिकाणी कॉपर स्प्रे केले त्या ठिकाणी लीफ रिटेन्शन आहे, भरपूर रिटेन्शन आहे. कंपॅरेटिव्हली दाखवलंय याच्यामध्ये कोसाईड आणखीन हे, आणि हे बोर्डो मिश्रण आणखीन कोसाईड. मला काय सांगायचं की बरेचसे कॉपर फॉर्म्युलेशन्स आहेत, नथिंग वर्क्स ॲज गुड ॲज बोर्डो मिश्रण. सगळ्यात चांगलं लीफ रिटेन्शन हे बोर्डो मिश्रणानेच दिलंय, याच्यामध्ये कंट्रोल चांगला होतो. आता याचा वापर केव्हा करायचा आणि कसा करायचा याच्याबद्दलची जी माहिती आहे ती मला एवढ्याच काही गोष्टी सांगायच्या की तुम्ही बोर्डो मिश्रण तयार केलं किंवा कुठलंही फिक्स कॉपर असेल किंवा कोसाईड सारखे जर प्रिपरेशन्स असतील ते जर फवारणी केली तर त्याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि कॉपर याचं कॉम्बिनेशन होऊन एक पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि तो कॉम्प्लेक्स तुम्ही ज्यावेळेस बोर्डो मिश्रण झाडावरती मारता त्यावेळेस ड्राय होऊन त्याचा डाग दिसतो. हा जो डाग आहे हा बोर्डो मिश्रण पासून रोगाच्या नियंत्रणासाठी उपयुक्त. पण ज्या वेळेस कंटिन्युअस पाऊस पडत असतो, रिमझिम पाऊस पडत असतो, त्या पावसाच्या वेळेला अशा प्रकारचं द्रावण तुम्ही जर लीफ वरती मारलं तर त्यामधून कॉपर आयॉन्स बाहेर येतात आणि हे कॉपर आयॉन्स पानं ऍब्सॉर्ब करतात. हे केव्हा ऍब्सॉर्ब करणार? जोपर्यंत तुमचं पान कोवळं वाढत आहे त्यावेळेस हे जर कॉपर आयॉन पाण्यापासून जर बाहेर आले फ्री कॉपर म्हणून तर ते पानं ऍब्सॉर्ब करतात. आणि एकदा का कॉपर पानामध्ये ऍब्सॉर्ब केलं की त्याचे दुष्परिणाम तुम्हाला झाडावरती दिसतात. आपल्याला कॉपर टॉक्सिसिटी म्हणजे काय? स्कॉर्चिंग झालं तरच आपण कॉपर टॉक्सिसिटी म्हणतो. ही आहेच टॉक्सिसिटी, पण कॉपर ऍब्सॉर्ब केल्यानंतर पानाची जनरल फिजिओलॉजी स्लो होऊन जाते. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड त्याच्यानंतर जर कॉपर वापरलं तर पोटॅशियम सॉल्ट काम करत नाही. असं मेन कारण ते पोटॅशियम सॉल्ट जो आहे तो डायरेक्टली डिझीजला मारत नाही, तो ऍब्सॉर्ब होतो, आतमधले फेनॉलिक कंपाऊंडचं सिंथेसिस सुरू होतं आणि ते जे फेनॉलिक कंपाऊंड्स आहेत ते रोगाचं नियंत्रण. मग तुम्ही जर ते फवारलं पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड आणि त्याच्या पाठोपाठ कॉपर केलं तर त्याचे जे फेनॉलिक कंपाऊंड झाडाला सिंथसाइज करायचे आहेत ते होतच नाही. मग पोटॅशियम सॉल्ट काम कसं करणार? मग हाच तो प्रकार असतो की मग तुम्ही कुठलाही रूल बघितला न्यूट्रिएंट ऍप्लिकेशनचा, फंजीसाइड ऍप्लिकेशनचा किंवा तुम्ही विडीसाइड मारणार असाल कुठेतरी, कोवळी वाढती पानं असतील तर त्यातून होणारं ऍब्सॉर्प्शन हे चांगलं होतं. मग हा रूल जर तुम्ही वापरलात तर आम्ही असं तुम्हाला सांगू की कॉपर ऍप्लिकेशन कोवळ्या पानावरती करणं हे धोक्याचं आहे. का धोक्याचं आहे? कारण त्याच्यामध्ये कॉपर ऍब्सॉर्ब होण्याची शक्यता वाढते, पर्टिक्युलरली पावसाच्या दिवसामध्ये. मग आता पाऊस पडतोय आणि कोवळी पानं आहेत, बऱ्याच ठिकाणी गारपीट झालेल्या ठिकाणी झाडावर इंजुरी पण आहे. मग ह्या इंजुरीमध्ये सगळीकडे मी एकच ऐकतोय, कॉपर मार. हे धोक्याचं आहे. दिस इज नॉट दी कॉपर स्टेज. कॉपर केव्हा मारलं पाहिजे? ज्या वेळेस तुमची पानं थोडीशी मॅच्युअर व्हायला लागतील, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, काळोखी. पानं काळोखी व्हायला आली की त्यानंतर मारलेलं कॉपर झाड जनरली ऍब्सॉर्ब करत नाही कॉपर, आणि ते ऍब्सॉर्ब नाही केलं तर कॉपरचं काही नुकसान नाही. पण कोवळ्या पानावरती तुम्ही हेच यूज केलं. आता दुसरा जर पार्ट असा आहे की फ्रूट बर्ड डिफरन्सिएशन केव्हा होतं?
फूट बर्ड डिफरन्सिएशन आपण म्हणतो छाटणीनंतरच्या 45 ते 65 दिवसात होतं. आणि 45 ते 65 दिवसामध्ये तुम्हाला स्ट्रेस पाहिजे, पण एक्सेस स्ट्रेस नको आहे ना. तुम्हाला सायटोकायनिन हवा आहे, तुम्हाला GA कमी करायचं आहे, तुम्हाला आणखीन काही ऍब्सॉर्ब करण्यासारखं काही सिच्युएशन्स पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्यात. आणि त्याच वेळेला जर तुम्ही कॉपर मारलेला असेल आणि झाडाची फिजिओलॉजी जर एकदम वीक करून टाकलेली असतील तर मग काय, मग तुमचं फ्रूट बर्ड डिफरन्सिएशन होईल का नाही हा डाऊट. झालं तर मग त्याचे बंच किती होईल, पोषणाच्या बद्दल तुम्ही सांगितलं मगाशी, त्याचं पोषण होईल का, गोळीगड होईल का, या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक मोठे मोठे तौरपे जर तुम्ही विचार केला तर कॉपर बुरशीनाशक एक चांगलं बुरशीनाशक आहे, एक्सलंट आहे, काम करतं, पण त्याचा वापर पान जून व्हायच्या आधी वापरला तर धोक्याचा आहे. तो वापरला नाही पाहिजे. देन दुसरा एक मुद्दा जे काढला जातो की जे डाग पडतात ते युजली त्या कॉम्प्लेक्समुळे पडतात. हा कॉम्प्लेक्स जो आहे तो फक्त अल्कलाईन पीएच मध्ये होतो. म्हणजे म्हणून पावसाच्या दिवसात अगदी चुकून माकून तुम्ही जरी बोर्डो मिश्रण मारलेलं असेल सी की ते बोर्डो मिश्रण अल्कलाईन असलं पाहिजे. बाय मिस्टेक सुद्धा त्याच्यामध्ये फ्री आयॉन दिसला नाही पाहिजे. संपूर्ण कॉपर शुड बी फिक्स्ड. सो म्हणजे हाय पीएच साधारणपणे 8 पीएच पेक्षा जवळपास असलेला पीएच असेल आणि तो बोर्डो तुम्ही जर वापरलात यंग शूट वरती, अगदीच तुम्हाला मारायचंच असेल तर चालू शकेल. एक याच्याबद्दल सांगताना मी एक स्टोरी सांगतो. काही वर्षापूर्वी आम्ही काही फार्मरच्या फील्डवरती ट्रायल्स घेतो. बऱ्याचशा वेगवेगळ्या बुरशीनाशकांच्या दावणीच्या कंट्रोलच्या ट्रायल होत्या. फार्मर अतिशय चांगला फार्मर आहे, आजही तो चांगला आहे, पण त्याचा एक प्लॉट होता. त्याच्या नियमाप्रमाणे त्या प्लॉट वरती ते फक्त कॉपर बेस्ड डिझीज कंट्रोल करायचं, दुसरं काही वापरायचं. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये तो हिरवागार राहायचा, भरपूर यील्ड असायचं. आणि तो प्लॉट आम्ही म्हटलं की या प्लॉट मधला काही भाग आम्हाला आमच्या ट्रायलसाठी द्या. तर त्यांच्या एक 7-8 ओळी आम्ही सुरुवातीच्या घेतल्या. मोठा प्लॉट होता, 18 एकरचा प्लॉट होता. तो 4-5 लाईनीमध्ये आम्ही आमचे फंजीसाईड वापरले आणि आम्ही आपल्या टाईमला यायचं, बुरशीनाशकाच्या फवारण्या करायच्या आणि एनआरसीत परत जायचं. तर एक दिवशी त्यांचा फोन आला, अरे तुमच्या बागेमध्ये डावणी आला. एक बाग सगळा गेला. आम्ही आपलं लगेच गाडीत बसलो आणि पोचलो तिथं. एक प्लॉट ज्या ठिकाणी पाण्याची कॅनल मधून पाणी गेलेले, आमच्या याच्यामध्ये त्यावेळेस सगळ्या स्टॅब्युलरिन कंपाऊंड्स होते, नवीन नवीन ट्रायल होती. एकेका झाडावरती त्यांच्या ठिकाणी आमच्या फंजीसाईड ट्रीटमेंट केलेल्या याच्यामध्ये 25 ते 35 kg एका झाडावरती आम्ही काढलो. मोठ्या मोठ्या वाईन्स होत्या आणि 10 फुटाचे डिस्टन्स होता रो टू रो. 28 kgचा ऍव्हरेज आला आमच्या 4 लाईन. पहिल त्या फार्मरची जी बाग होती ती जवळजवळ पुढे 5-6 एकर स्प्रेड झालेली. कुठल्याही एका झाडावरती रोग नव्हता. विदाउट डिझीज एव्हरी एंटायर बाग हिरवीगार, जशी मी तुम्हाला इथे दाखवली तशी. ऍव्हरेज ज्या वेळेस काढलं तर एकाही झाडावरती 12 ते 13 किलोपेक्षा जास्त घड नव्हतं. एकही घड त्या बागेतला डावणीने गेला नव्हता. मग अशी परिस्थिती आली की आमच्या 4 याच्यामधली फक्त एक ट्रीटमेंट संपूर्ण केलेली होती, बट बाकीच्यांनी 28 kg ऍव्हरेज दिलेला असल्यामुळं एवढं येईल झालं. म्हटलं आता सर तुम्ही पैसे देणे लागते आमचं. म्हटलं नाही, याचा फक्त एकच मुद्दा माझा की डावणीच्या कंट्रोलसाठी किंवा कुठल्याही रोगाच्या कंट्रोलसाठी
बोर्डो मिश्रणाचा वापर करायचा का नाही करायचा हे या उदाहरणाने तुम्हाला समजेल. आणि करायचाच असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला आज एवढं सांगू शकतो, पानं कोवळी असताना बोर्डो मिश्रणाची फवारणी फाउंडेशन प्रूनिंग नंतर करू. दॅट इज डेट्रिमेंटल. तुम्हाला दिसतं सगळं ग्रीन, चांगलं कंट्रोल, पण ते फिजिओलॉजी. कॉपर टॉक्सिसिटी इज नॉट ओनली स्कॉचिंग. जो फिजिओलॉजी चेंज होते झाडाची, जिथं झाडाचं फोटोसिंथेसिस किंवा अन्न पदार्थ तयार करण्याची शक्ती जी असते ती जर कमी होत असेल तर तुम्हाला बोर्डो मिश्रणाचा सावधानतेने वापर केला पाहिजे. दिस इज व्हॉट माय मेसेज टू ऑल ऑफ यू. मला वाटतं हे बाकीचे पॉइंट्स लेट मी टेल यू अबाउट समथिंग इकॉलॉजी, इको फ्रेंडली पेस्टिसाइड्स. इको फ्रेंडली पेस्टिसाइड मध्ये आम्ही म्हटलंय कायटोसॅन. कायटोसॅन वरती मी एक संपूर्ण आर्टिकल लिहिलं होतं रिसेंटली अॅग्रोवन मध्ये. किती जणांनी वाचलं? थँक्यू. जर ज्यांनी वाचलं नसेल ते ऑनलाईन अजूनही अवेलेबल आहे, डाउनलोड करा, वाचा. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काय लिहिलंय, कायटोसॅन हा एक बायोपॉलिमर आहे. वीक ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह केलेलं सोल्युशन तुम्हाला मिळतं. ते जर काढून तुम्ही तुमच्या पानांवरती फवारलं तर त्या पानावरती भुरी येत नाही. नंबर 1. पावसाच्या दिवसामध्ये एखादं बुरशीनाशक फवारल्यानंतर धुवून जातं, अशी परिस्थिती असेल तर कायटोसॅन मिसळून त्याची फवारणी करा. फॉर एक्झाम्पल सल्फर कायटोसॅन मध्ये फवारून मिक्स करून जर तुम्ही वापरलं तर ते सल्फर पावसाने धुवून जाणार नाही. आमच्या ट्रायल मध्ये आम्ही बघितलं की कायटोसॅन आणखीन सल्फरचा स्प्रे घेतला तर तो त्याच्यापासून मिळणारं पावडरी मिल्कचं कंट्रोल हे ट्रायाझोल म्हणजे कॉन्टाप, ट्युबुकोनाझोल वगैरे ही सगळी जी केमिकल आहेत त्याने जेवढं पावडरी मिल्कचं कंट्रोल मिळतं तेवढं किंवा त्याहून जास्ती पावडरी मिल्क कंट्रोल तुम्हाला फक्त सल्फर आणि कायटोसॅन कॉम्बिनेशनने मिळतं. सो याचा तुम्हाला उपयोग करता येईल. क्लोरीन डायऑक्साईड इट्स अनदर कंपाऊंड की त्याचा फारसा हे केमिकल अवेलेबल आहेत सगळे, इलिगली लीगली कुठेतरी फॉर्म्युलेशन फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. क्लोरीन डायऑक्साइड is ClO2. It's a biocide. It kills everything. All microbes. तुमच्या झाडावरती जर उन्हाळ्यामध्ये मिलीबग वरती चढताना दिसत असतील त्याचे काय म्हणायचे क्राउलर्स, त्या क्राउलर्स वरती सुद्धा जर तुम्ही क्लोरीन डायऑक्साइड वापरलं तर ते सगळे मरतात. दिस इज नंबर 1. नंबर 2, पाऊस पडतोय आणि तुमच्याकडे डाउनी मिल्ड्यू वाढायला लागलाय, स्प्रे करू शकत नाही, क्लोरीन डायऑक्साइडचं सोल्युशन करा. डाउनीच क्या पावडरी मिल्ड्यू सुद्धा येणार नाही तुमच्या बागेमध्ये. आणि याचा मुद्दा असा की हे केमिकल 2 बाटल्यामध्ये मिळतं, त्या 2 बाटल्या एकत्र केल्या तर त्याचं क्लोरीन डायऑक्साइड सोल्युशन बनतं. हे वॉटर सोल्युबल आहे. हे वॉटर सोल्युबल कंपाऊंड जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत तो क्लोरीन डायऑक्साइड जो वायू आहे, गॅस आहे, आणि तो पाण्यात विरघळलेला असतो. पाण्यात विरघळलेला हा क्लोरीन डायऑक्साइड तुम्ही जेव्हा झाडावरती मारता, पावसाच्या दिवसामध्ये काय आहे, सगळं ओल आहे,
पानं पण ओला आहेत. मग तुम्ही क्लोरीन डायऑक्साईड जर पानावरती मारला तर ते तिथल्या पानाच्या पाण्यामध्ये सुद्धा विरघळतं. आणि जोपर्यंत पाणी ओलं तोपर्यंत क्लोरीन डायऑक्साईड तिथे राहिलेला आहे. आणि तो जिथं आहे तिथं 1 ppm सुद्धा जर क्लोरीन डायऑक्साईड असेल तिथं ना डावणी पणपतो ना पावडर, सगळं मरत. मग पाणी उडून गेलं किंवा सुकलं काही कालांतराने तर त्यातला गॅस निघून जातो आणि ऍटमॉस्फिअर क्लीन होतं. नो रेसिड्यू. तुम्हाला कुठल्याही पानावरती किंवा घडावरती किंवा याच्यावरती तुम्हाला क्लोरीन डायऑक्साईडची रेसिड्यू नाही मिळत. मग हे इको फ्रेंडली असे काही केमिकल्स आहेत. याचा वापर तुम्ही तुमच्या आपत्कालीन स्थितीमध्ये करता आला पाहिजे. तुम्हाला की तुम्ही काही स्प्रे करू शकत नाही अशा वेळेला छोट्या प्रमाणामध्ये तुम्ही कुठेतरी प्रयोग करून बघा. एखादी बाटली आणून ठेवा तुमच्याकडे आणि मी सांगितलेली परिस्थिती तुमच्याकडे आलेली असेल तर तेवढ्या भागामध्ये तेवढं स्प्रे करून ठेवा. तुम्हाला काय रिझल्ट मिळतो ते तुम्हाला समजेल. म्हणजे मी नेहमी हे सांगतो की आय एम नॉट गिव्हिंग यू एनी रेकमेंडेशन. तुम्ही तुमचा अनुभव घ्या आणि ठरवा काय करायचं. मगाशी जसं सांगितलं की काडीवरचा डाग अँथ्रॅक्नोज नसला पाहिजे. पावडरी मिडू तुमच्या बागेत जर पुढच्या सीझन मध्ये यायचा नसेल तर अशा काड्या तुमच्याकडे आल्या नाही पाहिजे. आणि एवढंच सांगेन की आल्याच कुठल्याही कारणामुळे तर या काड्या छाटणीच्या वेळेला काढून टाका जेवढ्या तुमच्या बागेत दिसतात. तर म्हणजे पुढच्या काळामध्ये सबसिक्वेंट सीझन मध्ये तुमच्याकडे पावडरी लवकर येणार नाही. हा एकच मुद्दा आहे की वाट्या होतात. वाट्या का होतात याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन देणं कठीण आहे. पण डेफिनेटली आम्ही असं समजतो की जर पोटॅश व्यवस्थित दिलेला असेल तर वाट्या होत नाही. आणि हे पोटॅश तुम्ही भरपूर दिलेलं असतं. तुमच्या देठाचा अनालिसिस किंवा सॉइल अनालिसिस मध्ये पोटॅश असतं. मग इथे का कमी झालं. पोटॅश हे एखाद्या केमिकल कंपोजिशन मध्ये नाहीये. पोटॅश इज अ फ्री मॉलिक्यूल आणि तो पानामध्ये असतो. ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो, धोधो पाऊस पडतो, त्यावेळेस झाडाने शोषून घेतलेलं पोटॅश जे असतं त्यातला बराचसा भाग पाण्यावाटे बाहेर जातो. आणि तो बाहेर गेला की पानामध्ये एक टेम्पररी पोटॅश डेफिशियन्सी तयार होते. आणि ती झाली की पाऊस थांबल्यानंतरची जी क्लायमेट असते थोडीशी हाय ह्युमिडिटी आणखीन मे बी थोडासा ढगाळ वातावरण दॅट फेवर्स पावडरी मिडू. आणि पावडरी मिडूचे स्पोर्स जे आहेत या वाट्यांच्या सारखे जे आकार असतात त्याच्या आतल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात बनतात आणि हे पावडरी मिडूच्या स्प्रेडसाठी मदत करतात. म्हणून रेकमेंडेशन किंवा सजेशन हे आहे की पाऊस पडल्यानंतर लगेच ओपन झालं आणि तुमची पानं वाट्या होण्याच्या म्हणजे हे साधारणपणे पाण्याच्या वाट्या ज्या होतात ती ज्यावेळेस पोपटी रंगाची पानं ज्यावेळेस काळोखी यायला सुरुवात झालेली असते त्यावेळेस वाट्या होतात. मग त्यावेळेची स्टेज तुमच्याकडे असाल तर पावसानंतर लगेच तुम्ही पोटॅश ऍप्लिकेशन केलं पाहिजे. पोटॅश ऍप्लिकेशन फार लवकर केलं तर ॲज युज्युअल मॅग्नेशियम डेफिशियन्सी ही होऊ शकते विच कॉन्सिक्वेन्सेस तुम्ही डिस्कस केले. म्हणून ही पोटॅश स्प्रे पावडरी मिडूच्या कंट्रोलसाठी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस परत थोडीशी काळोखी यायला सुरुवात झालेली पानं असतील तर त्याचा तुम्हाला भुरीच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो. हे सगळं बोलून झालेलं आहे ऑलरेडी मी काही संदर्भात. रस्टचे केवळ सिम्पटम्स पहा. इट इज नॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट डिझीज अनलेस अंटिल तुम्ही सप्टेंबरच्या पिरियडमध्ये त्याला इग्नोर केला तरच हा वाढतो. हा डिझीज कॉपरने कंट्रोल होतो. एखादा कॉपरची फवारणी केली की रस्ट खराब होतो का खतम होतो.
फक्त एवढंच मी सांगितलं होतं रसच्या बद्दल तुम्हाला मगाशी, की तुमच्याकडे कुठेतरी रूट स्टॉकचा प्लॉट असेल, अजून ग्राफ्टिंग केलेलं नाहीये, तर त्यावेळेस तिथं रसचे बीजाणू पनपू देऊ नका, तिथं कंट्रोल करा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. हे सिम्पटम आहे, सॉरी हा रस नाही आहे, हा जीवाणू करपा आहे. मला इथून दिसलं नाही, जीवाणू करपा आहे. जीवाणू करपा याच्याबद्दल, हा करपा अशा प्रकारचा आहे, जून पानावरती येऊ शकतो. जून पानावरती कधीही बुरशीचा करपा येत नाही. मग जून पानावरती असं वाटत असेल हे वॉटर सॉफ्ट रिजन असतील, तर तुम्ही 100% समजावं हा करपा आहे. करप्यासाठी तुम्ही फक्त कॉपर आणि अँटीबायोटिक्स वापरता. आपल्या भागामध्ये कॉपर टॉलरन्स झॅम्पमोनास आहे, म्हणजे कॉपरने न मरणार बीजाणू आपल्याकडे आहेत, आणि त्याला मारण्याचा उपाय म्हणजे मँकोज. म्हणून मगाशी मी सांगितलं की मँकोज आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड ही दोन कंपाऊंड तुमचा जीवाणू करपा मारू शकतात. बाजारामध्ये नवीन नवीन अँटीबायोटिक आलेले आहेत, त्याचा तुम्ही वापर करत असाल. फ्रँकली मी अजून तो ट्राय नाही केला, त्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती नाही अजून. NRCचा कुठला सायंटिस्ट असेल त्याने काय सांगितलं असेल तर तुम्ही बघा. माझ्या माहितीप्रमाणे मँकोजेब अँड पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड विल हेल्प कंट्रोल ऑफ जीवाणू. आता हे रस्टचे आले, हे रस्ट रूट स्टॉक वरचा आहे मेनली. मला वाटतं याची जी लाईफ सायकल आहे ती लाईफ सायकल बडी कॉम्प्लेक्स आहे, पण आपल्याकडे फक्त ते येलो कलरचे युरिडोस्पोर्स आहेत, तेवढेच बनतात. आपल्याकडे रससाठी अजून अल्टरनेट होस्ट मिळालेला नाही. मग फक्त आपल्या ग्रेपवरतीच हे वाढतं. कॉपरने कंट्रोल होतं. ते जर व्यवस्थित तुम्ही कंट्रोल केलेला असेल, जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे, त्या पट्ट्यामधल्या सेंटर जो पट्टा आहे आपला भारत जिथं आहे ना, तो पट्टा सगळीकडच्या भागामध्ये जीवाणू करपा आहे, मतलब विषुववृत्ताच्या वरच्या भागात थोडासा. हे सिम्पटम्स आहेत फक्त. शेवटच्या काही दिवसामध्ये वेगवेगळे सिम्पटम तुम्हाला दिसतात. त्यामध्ये आम्ही फक्त दाखवतोय तुम्हाला की हे दिस सिम्पटम इज बिकॉज ऑफ क्लोराईड टॉक्सिसिटी. अल्टरनेरिया लिप स्पॉट कुठे कुठे एखाद दुसरा येतो. रस्ट आहे, हे कॉम्बिनेशन आहे डाउनी व्हिडिओ आणखीन याच्यामध्ये. शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे डॉगरीज रूट स्टॉक आल्यानंतर हे सिम्पटम कमी व्हायला लागले, पण ज्या ठिकाणी सलायनिटी ज्यादा आहे, क्लोराईड टॉक्सिसिटी ज्यादा आहे, तिथे ऑक्टोबरमध्ये हे सिम्पटम तुम्हाला दिसू शकतात. हा काही बेसिकली रोग नाही आहे. थँक्यू फॉर पेशंट हिअर. सॉरी, एक क्वेश्चन होता की ड्रोनने फवारणी केली तर कुठलं फॉर्म्युलेशन वापरायचं. ड्रोनने फवारणी करण्याचे स्पेशल फॉर्म्युलेशन नाही आहेत अजूनही. तुम्ही जे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रेग्युलर फवारणीला जे वापरतात तेच वापरायचे आहे. फक्त पर एकर डोस तुम्ही फायनल केला पाहिजे.
म्हणजे तुम्ही 500 लिटरमध्ये जर 1 kg वापरत असाल आणि त्या 500 लिटर तुम्ही 1 एकरावरती फवारत असाल आणि ड्रोनने फक्त 5 लिटर फवारत असाल तर त्या 5 लिटरमध्ये 1 kg घाला. Then it will spread 1 kg into evenly. Otherwise, you will end up in using low dose.